देशाची संरक्षण व्यवस्था अधिक भक्कम करण्यासाठी केंद्र सरकारने मोठं पाऊल उचलले। देशाच्या हवाई दलाकडे असलेला राफेल विमानांचा ताफा वाढवण्याच्या दृष्टीने संरक्षण मंत्रालयाने फ्रान्सकडून 114 राफेल लढाऊ विमानांची खरेदी करण्यास मान्यता दिली आहे। त्याचबरोबर अमेरिकेकडून 6 P-8I टेहळणी विमानं खरेदी करण्यासही मान्यता देण्यात आली आहे। संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण सामुग्री खरेदी परिषदेच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय। फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या नियोजित भारत दौऱ्यापूर्वी हा निर्णय घेण्यात आलाय। या व्यवहारामुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिकच दृढ होणार आहे। तिकडे नवी मुंबईत भंगाराच्या नावाखाली ड्रग्ज रॅकेट सुरू होतं। नेरूळ रेल्वे पटरीत ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आलाय। ड्रग्ज तस्करी प्रकरणी 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे। कारवाईत तब्बल 22 लाखांचे ड्रग्ज जप्त करण्यात आलेले आहेत। नेरूळ सेक्टर 28 मधील रेल्वे पटरीजवळ राजू राठोड नावाचा व्यक्ती आपल्या नातेवाईकांच्या मदतीने भंगार विक्रीच्या नावाखाली अंमली पदार्थ विकत असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी कक्षाला मिळाली होती। यावरून ही कारवाई करण्यात आलेली आहे। मुंबई महानगरपालिकेचा कोस्टल रोडवरचा म्युझिकल रोडचा प्रयोग नक्कीच नवीन आहे, काहीतरी वेगळा आहे। तंत्रज्ञानाचा असा वापर केल्याबद्दल प्रशासनाचं अभिनंदन। पण मुंबईकरांना खरंच याची गरज आहे का? ही मुंबईकरांची बेसिक मागणी तरी होती का? रस्त्यांचे इतके महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित ठेवून हा कसला अट्टहास? रोजच्या प्रवाशांसाठी हा केवळ गोंगाट ठरणार नाही का? तसेच गाडी चालवताना ड्रायव्हरचं लक्ष विचलित होण्याची शक्यता प्रशासनाने तपासली आहे का? असे सवाल अमित ठाकरेंनी उपस्थित केले। विकास हा व्हायलाच हवा, नवीन प्रयोगही घडायला हवेत, पण आपल्या संस्कृतीची जाण नसेल तर तो विकास अपूर्ण आहे, असंही अमित ठाकरे म्हणाले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।